शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, आज महाशिवरात्री. सर्वात अगोदर तर व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे काय परिणाम होताना दिसत आहे, पुढे कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे की नाही, कापूस विकावा की ठेवावा, सविस्तर बघूया. विनंती, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, सुरुवात करतोय एकदा बातमीने. कापसाचे दर दबावात, मात्र हमी भावाच्या आसपास. आंतरराष्ट्रीय घडामोडी, शुल्कमुक्त आयातीचा परिणाम. होय शेतकरी मित्रांनो, सद्यस्थितीला कापसाचे दर हे दबावात आहे, पण मात्र हमी भावाच्या आसपास फिरकताना दिसत आहे. CCI कडून कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बाजारात कापूस गाठी विक्रीसाठी काढण्यात आल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात झालेल्या घसरणामुळे देशांतर्गत बाजारात कापूस दरावर दबाव निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्याभरात हमी भावाच्या वर झेप घेत कापूस दर प्रति क्विंटल 8,500 रुपयापर्यंत पोहोचले होते. मात्र आता दर घसरून सुमारे 8,000 रुपयाच्या आसपास स्थिरावल्याची माहिती कापूस विपणन क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. हंगामाच्या सुरुवातीला कापूस दर दबावात होते. अनेक बाजारपेठेत 7,000 रुपयाच्या आसपास व्यवहार झाले. दरम्यान केंद्र सरकारने कापसासाठी 8,110 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला होता. त्यामुळे खुल्या बाजाराऐवजी CCIला कापूस विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. मात्र यंदा CCI कडून हमी भावाने कापूस खरेदीसाठी शेतकरी नोंदणी सक्तीची करण्यात आली होती. तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांची नोंदणी वेळेत न झाल्याने त्यांना हमी भावाचा लाभ मिळू शकला नाही. मित्रांनो, दर वाढण्याची शक्यता कमी असल्याच्या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरुवातीलाच कापूस विक्री केला. मात्र गेल्या आठवड्यात अचानक बाजारात तेजी आली होती आणि कापसाला हमी भावापेक्षा अधिक दर सुरू झाला होता. परंतु पुन्हा एकदा दर आता कमी झालेले आहे. या सर्व घटकाचा एकत्रित परिणाम कापूस दरातील घसरणीवर झाला आहे. दरम्यान पुढील काही आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, आयातीचा वेग आणि CCIची विक्री धोरण यावर कापूस दरांची दिशा ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उत्पादन घटामागील कारणे. देशात सुमारे 130 लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. यंदा मात्र सुरुवातीला पावसाने खंड दिला, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र त्यानंतरच्या काळात पावसाची संततधार असल्याने त्याचा फटका कापूस उत्पादकतेला बसलेला आहे. परिणामी देशात यंदा कापसाचे उत्पादन घटल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शुल्कमुक्त आयात, CCI कडून गाठी विक्रीची घाई आणि काही संस्थांनी यंदा अधिक गाठीचे उत्पादनाचा अंदाज वर्तवल्याने बाजारात दबाव वाढला आहे. सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांनी घाई न करता बाजारपेठेचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने कापूस विक्री करणे अधिक फायदेशीर ठरेल. गोविंद वैराळे, कापूस विपणन अभ्यासक यांचे मत. आता बाजार समितीचे भाव सांगतो. मित्रांनो, पुलगाव येथे मध्यम स्टेपल कापूस जास्तीत जास्त 7,800 रुपयापर्यंत सध्या जाताना दिसत आहे. पुढील बाजार समिती पटापट बघूया मित्रांनो. सिंधी सेलू जास्तीत जास्त 7,850 रुपये. देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,845 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,640 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 7,725 रुपये. सावनेर जास्तीत जास्त 7,500 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,650 रुपये. त्यानंतर बीड केज 7,800 रुपये. त्यानंतर धारूर बीड 7,800 रुपये. त्यानंतर वसमत परभणी 7,300 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. यावेळेसाठी इतकंच. धन्यवाद.